नमस्कार. मी कुमारी दर्शनी बालाजी लोणकर इयत्ता 9वी श्रीमती गोदावरीबाई कुंकुलो योगेश्वरी कन्या शाळेत शिकत आहे. आजच्या सत्रातील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुमच्या सर्वांचे बालकुमार साहित्य संमेलनात खूप खूप स्वागत. मागील वर्षापासून बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे आणि यावर्षीही ऑनलाईन बालकुमार साहित्य संमेलन घेण्यात आले आहे. ऑनलाईन का होईना पण उत्साह प्रतिसाद कुठे कमी होतोय. मी देखील कथाकथन या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. माझा अनुभव खूप छान होता. मित्रांनो, आपण जेव्हा कथाकथन, पुस्तकांचा परिचय, साहित्यिकांचा परिचय, अभिवाचन ज्यावेळेस हे निवडताना आपण खूप सारी पुस्तकं चाळतो. त्यातून आपल्याला छान कथा, छान पुस्तकांचा परिचय किंवा साहित्यिकांचा परिचय, अभिवाचन मिळतं. मग आपली आणि पुस्तकाची छान मैत्री होते. आपल्याला पुस्तकांमध्ये रुची निर्माण होते. भौतिक सुखाच्या मागे न लागता मानसिक समाधान आणि शांतता हवे असेल तर पुस्तकाशिवाय दुसरा मित्र नाही. आपण जे ऐकतो, वाचतो, बघतो त्यातूनच आपण घडत असतो. म्हणून आपण जे ऐकतो, वाचतो, बघतो हे खूप आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक वचन दिलं होतं, ते तुम्हालाही माहिती आहे. वाचाल तर वाचाल. म्हणजे तुम्ही रीडिंग केलं तर तुमचं सर्वायवल शक्य आहे. अदरवाईज तुम्ही जर रीडिंग केलं नाही तर तुमचं सर्वायवल शक्य नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं घर बदलतात तेव्हा त्यांचे जे कपडे असतात ते सुटकेसमध्ये ठेवतात आणि त्यांची जी पुस्तके असतात ते पुस्तकं नेण्याआधी ते 2 ट्रक मागवतात आणि ती जी पुस्तकं आहेत ते त्या ट्रकमधून नेतात. म्हणजे तेवढी पुस्तकं होती त्यांच्याकडे. आणि विशेष म्हणजे त्यांनी ती सगळी पुस्तके वाचून काढलेली होती. असं नाही की त्यांनी खजिना गोळा केला, त्यांनी ती सगळी पुस्तके वाचून काढलेली होती. म्हणजे बघा त्यांनी अभ्यास किती केला होता. वाचन केल्यामुळे पूर्ण जगाला ते ओळखीचे झालेले आहेत. खरंच ते खूप मोठे विद्वान होते. ही विद्वत्ता त्यांना सहजासहजी नाही मिळाली. कुठल्याही कार्याच्या मागे आपण खूप कष्ट घेतो आणि ते कष्ट आपल्याला उंचीवर नेतात. संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव हे शाळेत नाही गेले. ते शाळेत न जाता त्यांनी देशभर पूर्ण भ्रमंती केली आणि त्या फिरण्यातून त्यांना ज्ञान आत्मसात झाले. त्यांनी 3 गोष्टींचा अभ्यास केला. अभ्यास करताना वाचन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे आणि नंतर चिंतन केलं पाहिजे. खरंच या स्पर्धेमुळे मला खूप प्रेरणा मिळाली आणि वाचनामध्ये रुची निर्माण झाली. मनाशी केलेली हितगुज म्हणजे कविता, भावनांची आंदोलने म्हणजे कविता. हा एक छोटासा प्रयत्न कविता म्हणजे काय सांगण्याचा. साहित्यातून कल्पनाशक्ती विकसित होते. आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचं चिंतन केलं पाहिजे. शेवटी विज्ञान ही डोळसपणा शिकवते आणि कला ही जीवन सौंदर्य खुलवते. धन्यवाद. नमस्ते, माझे नाव सायली तातेबा काळे, वर्ग 6वी. मी आज तुमच्यासमोर मी लिहिलेली माझी एक कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे माझी कविता. मनातल्या भावना ओठांवर येते, मनातल्या भावना ओठांवर येते, लेखणीद्वारे कागदावर उतरते, लेखणीद्वारे कागदावर उतरते. कागदावर उतरवल्या मी माझ्या भावना, कागदावर उतरवल्या मी माझ्या भावना. यांचीच केली मी विशिष्ट रचना, यांचीच केली मी विशिष्ट रचना. माझे आचार विचार, माझ्या भावना, माझ्या वेदना, माझे आचार विचार, माझ्या भावना, माझ्या वेदना. हीच तर आहे माझी कविता. कवितेमुळेच नजरेपलीकडचं जग कळालं आता, कवितेमुळेच नजरेपलीकडचं जग कळालं आता. कविता शिकवते कवीला सारं जग ओळखायला, कविता शिकवते कवीला सारं जग ओळखायला. कविता शिकवते कवीला कल्पकतेचं जग पाहायला, कविता शिकवते कवीला कल्पकतेचं जग पाहायला, कल्पकतेचं जग पाहायला. नमस्कार, मी वेदांत धनंजय कुलकर्णी. आज आपणासमोर शंकर वैद्य लिखित कपाटातील पुस्तक या कवितेचे अभिवाचन करणार आहे. पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात,
पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात, तू आम्हाला ओळखलेस का? तू आम्हाला ओळखलेस का? बोलता बोलता पुस्तके वितळतात आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात, तू आमच्यात कधी नालास का? पोहलास का? पुस्तके मग गंधाट वृक्ष होतात आणि विचारतात, आमची फळे कधी खाल्लीस का? छायेत कधी विसावलास का? पुस्तके भुरभुर वाहणारा वारा होतात आणि विचारतात, श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलेस का? पुस्तके असेच काही विचारतात. पुस्तके असेच काही विचारतात, एका मागून एक. प्रत्येक प्रश्नाला माझे काहीच उत्तर नसते. मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत. मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत. तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात आणि म्हणतात, म्हणजे एकंदरच आमचे आयुष्य व्यर्थच ना. पुस्तके मूक होतात, झुरत जातात, स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात. शेवटी आत्महत्या करतात ती घरातल्या घरात, बंद कपाटाच्या कारागृहात. शंकर वैद्य, धन्यवाद. नमस्कार, मी श्रावणी. मी आज तुमच्या समोर सुरेश भट लिखित एक कविता सादर करणार आहे. विझलो आज जरी मी, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेन मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे, माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी, रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. धन्यवाद. नमस्कार, मी साक्षी संदीप पवार. आज मी आपल्याला मी स्वतः तयार केलेली प्लीज परत ये ना ही कविता म्हणून दाखवणार आहे. भांडायचो, हसायचो, खेळायचो, रुसायचो. भांडायचो, हसायचो, खेळायचो, रुसायचो आणि लगेच बोलायचो. तुझं माझं जमेना अन तुझ्या वाचून राहावेना, अशा आम्ही दोघी. मला शाळेत कुणी त्रास दिल्यावर त्याला येऊन लगेच भांडायची, अन तिला त्रास दिल्यावर मात्र तिलाच रागून गप्प बसवायचे. पण तिच्या नकळत का होईना त्रास देणाऱ्याला खूप ऐकवायचे. भावना मात्र त्याच होत्या, भावना मात्र त्याच होत्या, पण बोलू नाही शकले स्वरात. कदाचित तिला माहीत नव्हतं मीही तिला प्रेम करत होते, पण सांगितलं नाही ओरडून जोरात. शाळेत जाताना थांबायची माझ्यासाठी, शाळेत जाताना थांबायची माझ्यासाठी. पाहायची जेव्हा इकडं तिकडं पळून जायचे हळूच. कधी येईल ती म्हणून हळूच येऊन गाठी. ती होती जेव्हा माझ्यापाशी तिच्या भावनाच कळल्या नाहीत. ती होती जेव्हा माझ्यापाशी तिच्या भावनाच कळल्या नाहीत. बट आय रिअली मिस यू सो मच. आला एकदा असा शनिवार, बदललं असं आयुष्य. आला एकदा असा शनिवार, बदललं असं आयुष्य. समजाना आमच्या कुंडलीतलंच कोणतं रहस्य. येना ग परत आता खूप आठवण येते, येना ग परत आता खूप आठवण येते. असं वाटतंय जवळजवळ जीवन फिल्मी स्टोरीच्या वळणाकडेच वळते. तुझं नाव माझ्या मनाच्या डायरीत रोज लिहित असते, तुझं नाव माझ्या मनाच्या डायरीत रोज लिहित असते. कधी विचारही केला नव्हता जे नाव माझं कॅचप्रेस होतं एका काळी, जे नाव माझं कॅचप्रेस होतं एका काळी, आज तोंडाने म्हटलंही जात नाही. या विचाराने एकटीच खुदकून हसते. या कवितेच्या भानगडीत पडलेच नव्हते कधी.
या कवितेच्या भानगडीत पडलेच नव्हते कधी. तू देत होतीस ना मला, तू देत होतीस ना मला आयती कविता शाळेच्या कवी संमेलनामध्ये. आजही लक्षात आहे मला तुझी गर्द आंब्याच्या झाडाची ती पहिली कविता. एवढी काय खास नव्हती वाटली, पण तुझ्या भावना त्यात छापून आलत्या लिहित्या. सेज अगेन प्लीज कम बॅक, सेज अगेन प्लीज कम बॅक, धिस पोयम इज जस्ट फॉर यू माय क्यूट सिस्टर. परत येऊन माझ्या भावनांना मिठीत स्पर्श दे ना. पुन्हा एकदा म्हणते, प्लीज परत ये ना, प्लीज परत ये ना. अशी ही कविता आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा. नमस्कार बालमित्रांनो, मी कुमारी गौरी धनंजय देशपांडे. तुमचं बालकुमार साहित्य संमेलनामध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज मी माझी एक स्वलिखित कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. मला कविता लिहायला खूप आवडतात आणि मी अशा अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि त्यापैकीच ही एक कविता आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. खरं तर बघा ना, आपल्या आजूबाजूला वारा असतो, आपल्याला कित्येकदा त्याची जाणीव सुद्धा नसते. माझ्या आजूबाजूलाही आत्ता आहे, तुमच्या आजूबाजूलाही आहे. तर या वाऱ्याबद्दल, त्याची जी वेगवेगळी रूपं आहेत त्यांबद्दल मी माझ्या या कवितेमध्ये मांडलेलं आहे आणि मला अशी आशा आहे की ही कविता तुम्हाला नक्की आवडेल. तर मी कवितेला सुरुवात करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वच्छंदी वारा. वारा नक्की येतो कुठून, आल्यावरही जातो कुठून. वारा नक्की येतो कुठून, आल्यावरही जातो कुठून. सारखा येत जात असतो तरी असतो नेहमी आपल्या जवळून. वारा जरी दिसत नाही, वारा जरी दिसत नाही तरी देखील तो असतो. वारा जरी दिसत नाही तरी देखील तो असतो. कधी वाटे निघून गेला अन तो मात्र तिथेच असतो. कधी वाटे निघून गेला अन तो मात्र तिथेच असतो. पळणारा हा उन्हाळ वारा जणू जादूची कांडी घेतो. पळणारा हा उन्हाळ वारा जणू जादूची कांडी घेतो. क्षणात इकडे क्षणात तिकडे गंमत करूनी मुक्त विहरतो. क्षणात इकडे क्षणात तिकडे गंमत करूनी मुक्त विहरतो. रम्य एखाद्या सायंकाळी, रम्य एखाद्या सायंकाळी मंद झुळूक स्पर्शून जाते. रम्य एखाद्या सायंकाळी मंद झुळूक स्पर्शून जाते. कधी एखाद्या गडद रात्री भयावह ते वादळ येते. कधी वाऱ्याचे रूप सानुले, कधी राक्षसी फारच मोठे. कधी वाऱ्याचे रूप सानुले, कधी राक्षसी फारच मोठे. उदासवाणे खिन्न कधी, तर कधी फारच खट्याळ वाटे. आकाशाशी झोका घेऊन कधी येतो दूरदेशीहून. आकाशाशी झोका घेऊन कधी येतो दूरदेशीहून. भिडून उंच पर्वतराजीला मुकाट जातो पाऊस पाडून. भिडून उंच पर्वतराजीला मुकाट जातो पाऊस पाडून. कधी कुठे अन कसा धावतो कोडे नाही उलगडणार. कधी कुठे अन कसा धावतो कोडे नाही उलगडणारे. येता जाता ना काने आपल्या तरीही ना कधी जाणवणारे. आपल्या नाकातून वारा सतत ये जा करतो पण जाणवत मात्र कधीच नाही. येता जाता ना काने आपल्या तरीही ना कधी जाणवणारे. वेषांतरे भरपूर करूनही, वेषांतरे भरपूर करूनही वारा काही थांबत नाही. जगभरातून घिरट्या घालून निवांत झोपही त्याला नाही. डोंगर माळावर फिरताना सूर देई बासरीस कृष्णाच्या. डोंगर माळावर फिरताना सूर देई बासरीस कृष्णाच्या. सैर करता निळ्या आभाळी दिशा बदलवी कृष्णघनाच्या. सैर करता निळ्या आभाळी दिशा बदलवी कृष्णघनाच्या. पानांमधूनही सळसळ करतो नदी किनारी झुळझुळ राहतो. पानांमधूनही सळसळ करतो नदी किनारी झुळझुळ राहतो. माथ्यावरती येता सूर्य समुद्र किनारी खेळत बसतो. शांत दुपारी झाडाखाली, शांत दुपारी झाडाखाली मंद गारवा देऊनी जातो. शांत दुपारी झाडाखाली मंद गारवा देऊनी जातो. शरदातल्या चांदण्याखाली आभाळाशी हितगुज करतो. शरदातल्या चांदण्याखाली
आभाळाशी हितगुज करतो. अद्भुत जादू घेऊन वारा, अद्भुत जादू घेऊन वारा जगात साऱ्या भटकत राहतो. अद्भुत जादू घेऊन वारा जगात साऱ्या भटकत राहतो. देऊन संजीवनी जगण्याची नव्या जगाची नांदी करतो. देऊन संजीवनी जगण्याची नव्या जगाची नांदी करतो. मित्रांनो, खरंच यावर विचार करा. हा वारा खरंच नव्या जगाची नांदी करतो, नव्या जगाची नांदी करतो. धन्यवाद. तुम्ही देखील आपल्या स्वलिखित कविता अशाच प्रकारे तयार करा, प्रयत्न करा आणि त्या सादर करा. धन्यवाद. नमस्कार बालमित्रांनो, मी कुमारी ईश्वरी गणेश जोशी. आज मी कवी संमेलनानिमित्त तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे राम आणि श्याम. या कवितेचे कवी आहेत संदीप खरे. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. रोज नाही कधीतरी होते भेट गाठ. रोज नाही कधीतरी होते भेट गाठ. मी त्याला लाडू देतो तो शेंगाट. मी त्याला लाडू देतो तो शेंगाट. माझे वय 9 आणि त्याचे वय 9. माझे वय 9 आणि त्याचे वय 9. त्याच्या हाती घट्टे आणि माझे हात मऊ. त्याच्या हाती घट्टे आणि माझे हात मऊ. मला म्हणती शामू राजा बाळा शोन्या मन्या. मला म्हणती शामू राजा बाळा शोन्या मन्या. त्याला म्हणती बैला घोड्या किती किती शिव्या. त्याला म्हणती बैला घोड्या किती किती शिव्या. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. माझ्या घरी 5 खोल्या त्याच्या घरी 1. माझ्या घरी 5 खोल्या त्याच्या घरी 1. माझ्या घरी चित्रे त्याच्या भिंतीवरती भेग. माझ्या घरी चित्रे त्याच्या भिंतीवरती भेग. पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो. पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो. पाऊस म्हणे त्याचा थेट घरातच येतो. पाऊस म्हणे त्याच्या थेट घरातच येतो. माझा बाबा लाल लाल कारमध्ये बसे. माझा बाबा लाल लाल कारमध्ये बसे. त्याचा बाबा दिसाड गटारात दिसे. त्याचा बाबा दिसाड गटारात दिसे. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. आठवड्याला गणवेशाचे 2 मला जोड. आठवड्याला गणवेशाचे 2 मला जोड. रामूकडे वर्षाकाठी चड्ड्या फक्त 2. रामूकडे वर्षाकाठी चड्ड्या फक्त 2. थंडीसाठी माझ्याकडे स्वेटर झाले 7. थंडीसाठी माझ्याकडे स्वेटर झाले 7. रामू मात्र घाली फक्त काखेतून हात. रामू मात्र घाली फक्त काखेतून हात. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. माझे केस रेशीम रेशीम विंचरलेले दाट. माझे केस रेशीम रेशीम विंचरलेले दाट. त्याचे केस विस्कटलेले धुरकटलेले राठ. माझे गाल गोबरे गोबरे खप्पड त्याचे गाल. माझे गाल गोबरे गोबरे खप्पड त्याचे गाल. माझे डोळे चमचमणारे त्याचे डोळे लाल. माझ्यासाठी साबण शॅम्पू चंदनाची पुटे. माझ्यासाठी साबण शॅम्पू चंदनाची पुटे. राम्याजवळ जायला सुद्धा नको नको वाटे. राम्याजवळ जायला सुद्धा नको नको वाटे. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. त्याला मला 2 डोळे हात पाय कान. त्याला मला 2 डोळे हात पाय कान. त्याला मला 1 पोट पाठ डोके मान. तरी माझ्या ओठी कसे रोज हसू खेळे. तरी माझ्या ओठी कसे रोज हसू खेळे. आणि त्याच्या डोळ्यामध्ये कायमचे तळे. आणि त्याच्या डोळ्यामध्ये कायमचे तळे.
असा सारा घोळे, असा सारा घोळे, तरी देवा पुढे मीही हात जोडे आणि तोही हात जोडे. असा सारा घोळे, तरी देवा पुढे मीही हात जोडे आणि तोही हात जोडे. मी आहे श्याम, मित्र माझा राम. मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. धन्यवाद. नमस्कार, मी कुमारी अपेक्षा तुकाराम वटाणे, इयत्ता 9वी, श्रीमती गोदावरी वैकुंकुल योगेश्वरी कन्या शाळा, अंबाजोगाई. आज मी तुमच्यासमोर काव्य वाचन सादर करणार आहे. सध्याच्या काळात ना खूप लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत. त्यांच्याकडे सगळं काही असूनही ते एकलकोंडे झालेत. आणि ह्याच एकलकोंडेपणाचं हे औषध आहे. चला तर पाहूया ही औषध कविता. कवितेचे कवी आहेत डॉक्टर रत्नाकर केंद्रे. माणूस काय करतो? कुडतो जास्त आणि रडतो कमी, म्हणून त्याचं हृदय धडधडत असतं नेहमी. बोलणं कमी झाल्यामुळे प्रश्न निर्माण झालेत. बोलणं कमी झाल्यामुळे प्रश्न निर्माण झालेत. सारं काही असूनही हे एकलकोंडे झालेत. सारं काही असूनही हे एकलकोंडे झालेत. भावनांचा कोंडमारा होऊ देऊ नका. हसणं आणि रडणं दाबून ठेवू नका. आपल्या माणसांजवळ व्यक्त झालं पाहिजे. आपल्या माणसांजवळ व्यक्त झालं पाहिजे. खरं खरं दुःख सांगून मोकळं रडलं पाहिजे. हसण्याने रडण्याने दबाव होतो कमी. हसण्याने रडण्याने दबाव होतो कमी. अहो भावनांचा निचरा हीच तर फ्रेश होण्याची हमी. अहो भावनांचा निचरा हीच तर फ्रेश होण्याची हमी. कुणाशी तरी बोला म्हणजे हलकं हलकं वाटेल. कुणाशी तरी बोला म्हणजे हलकं हलकं वाटेल. दुःख जरी असलं तरी मस्त जगा वाटेल. येऊ द्या ना कंठ दाटून, काय फरक पडतो? आपल्या माणसांजवळच तर गळ्यात पडून रडतो. आपली माणसं बाजारात मिळत नसतात. नातीगोती जपून ती निर्माण करावी लागतात. भौतिक साधनं जमवू नका, आपली माणसं जमवा. नाहीतर तुम्ही गरीबच आहात, भले तुम्ही कितीही संपत्ती कमवा. हाय हॅलोचे मित्रबुवा काही कामाचे नसतात. हाय हॅलोचे मित्रबुवा काही कामाचे नसतात. आपली पाठ वळली की कुत्सितपणे हसतात. हसण्यासाठी रडण्यासाठी माणसं जपून ठेव. हसण्यासाठी रडण्यासाठी माणसं जपून ठेव. नाहीतर मग घरात एखादा रोबोट तरी आणून ठेव. रोबोटच्याच गळ्यात पडून हसत जा, रडत जा. रोबोटच्याच गळ्यात पडून हसत जा, रडत जा. शांत झोप येण्यासाठी दररोज गोळ्या घेत जा. दुःख उरात दाबून वेड्यात झोप येत नसते. दुःख उरात दाबून वेड्यात झोप येत नसते. हसत खेळत जगण्यासाठी माणसांचीच गरज असते. हसत खेळत जगण्यासाठी माणसांचीच गरज असते. इथून पुढे भीशीकर हसण्याची आणि रडण्याची. इथून पुढे भीशीकर हसण्याची आणि रडण्याची. अरे वेड्या, हीच तर खरी औषध आहेत या डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची. अरे वेड्या, हीच तर खरी औषध आहेत या डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची. धन्यवाद. तुम्हाला नक्कीच हे औषध आवडले असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते. नमस्ते, माझं नाव सायली तातेबा काळे, वर्ग 6वी. मी आज तुमच्यासमोर मी लिहिलेली एक कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे माझे वडील. माझे वडील मला वाटे कधी फणस. माझे वडील मला वाटे कधी फणस. जरी वरून असले काटे तरी आत गोड रस. जरी वरून असले काटे तरी आत गोड रस. माझे वडील वाटे मला कधी सांब घोळा. माझे वडील वाटे मला कधी सांब घोळा. तर कधी वाटे मऊ मऊ होण्याचा गोळा. तर कधी वाटे मऊ मऊ होण्याचा गोळा. माझे वडील वाटे मला सावली देणारं झाड. माझे वडील वाटे मला सावली देणारं झाड. तर कधी वाटे संकटाशी लढणारं पहाड. तर कधी वाटे संकटाशी लढणारं पहाड. जरी बोलत नसला तुम्ही मनातलं आईसारखं स्पष्ट. जरी बोलत नसला तुम्ही मनातलं आईसारखं स्पष्ट. तरी माहितीये मला तुम्ही घरासाठी घेता फार कष्ट. तरी माहितीये मला तुम्ही घरासाठी घेता फार कष्ट. तुम्हाला कळतं आम्हा साऱ्यांचं हित.
तुम्हाला कळतं आम्हा साऱ्यांचं हित हे देखील मला आहे माहीत हे देखील मला आहे माहीत मला कळतं तुमच्या मनातलं तुम्ही न सांगता मला कळतं तुमच्या मनातलं तुम्ही न सांगता तुमच्या मनात सतत असते आम्हा साऱ्यांची चिंता तुमच्या मनात सतत असते आम्हा साऱ्यांची चिंता तुमच्या मनात सतत असते आम्हा साऱ्यांची चिंता. नमस्कार. आज मी तुम्हाला संगीता बर्वे यांची डोंबाऱ्याची पोर ही कविता अभिवाचन करून दाखवणार आहे. या गावातून त्या गावात त्या गावातून या गावात डोंबाऱ्याचा घुमतो ढोल ढुमढुम ढुमाक ढुमढुम ढुमाक घामाघूम इवली पोर दोरीवरती सावरत तोल चालत राहते तालावर खडतर नशीब करते पार ध्यानी मनी एकच ढाक ढुमढुम ढुमाक ढुमढुम ढुमाक थाटका संसार डोईवर जमीन कुठली अधांतर पसरून थाई जगासमोर घाला भीक म्हणते पोत घसा ताणून घालते हाक ढुमढुम ढुमाक ढुमढुम ढुमाक पिसा पिसांची घालून झूल नाचवीत कोंबडे उडवी धूळ पाहणाऱ्याला पडते भूल पोर म्हणते पेटणार चूल राखेमध्येच घालते हात ढुमढुम ढुमाक ढुमढुम ढुमाक. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुमारी ईश्वरी गणेश जोशी. मी आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे ऊन ऊन खिचडी. ही कविता माझी फार आवडती कविता आहे. या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत प्राध्यापक मोदा देशमुख. ऊन ऊन खिचडी खिचडीवर तूप ऊन ऊन खिचडी खिचडीवर तूप वेगळं व्हायचं भारीचं सुख ऊन ऊन खिचडी खिचडीवर तूप वेगळं व्हायचं भारीचं सुख. एक नाही दोन नाही माणसं बारा एक नाही दोन नाही माणसं बारा घर कसलं मेलं ते बाजारच सारा. सासूबाई मामांजी नणंद आणि दीर सासूबाई मामांजी नणंद आणि दीर जावेच्या पोराची सदा पीर पीर. पाहुणे रावणे सण निवार पाहुणे रावणे सण निवार रांधा वाडा जीव बेजार. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक अन वेगळं व्हायचं भारीचं सुख. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक अन वेगळं व्हायचं भारीचं सुख. सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ 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 म्हटलं तरी सासू ती सासू प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू आणि एवढासा झाला तरी विंचू तो विंचू. चिमुकली नणंदबाई सुगलीत हलकी चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी विधभर लाकडाला हातभर झिलपी. बाबांची माया काय मामांची न येते बाबांची माया काय मामांची न येते पाणी तापवलं म्हणून सायका धरते. बहिणन जाऊयात अंतरच खूप बहिणन जाऊयात अंतरच खूप पण वेगळं व्हायचं भारीचं सुख. बहिणन जाऊयात अंतरच खूप पण वेगळं व्हायचं भारीचं सुख. दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी दसरा दोघांचा संसार म्हणजे सदा दिवाळी दसरा. दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं छान छान लिहायचं गुलुगुलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिटतील साऱ्या बाई आवडी निवडी. दोघांचा असा स्वयंपाकच काय दोघांचा असा स्वयंपाकच काय पापड मेथकूट आणि दह्याची साय. त्यावर लोणकडं साजूक तूप त्यावर लोणकडं साजूक तूप पण वेगळं व्हायचं भारीचं सुख वेगळं व्हायचं भारीचं सुख. रडले पडले नि अबोला धरला रडले पडले नि अबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार थाटला. रडले पडले नि अबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार थाटला. पण मेलं यांचं काही कळतच नाही पण मेलं यांचं काही कळतच नाही. महिन्याचा पगार पुरतच कसा नाही. साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहे तर गहू नाही. यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी. घोटभर पाणी द्यायला ही बायकोच हवी
बाळ रडलं तर ते खपायचं नाही, बाळ रडलं तर ते खपायचं नाही, मिनिटभर कसं त्याला घ्यायचं नाही. स्वयंपाक करायला मीच, बाळ रडलं तरी घ्यायचं मीच, भांडी घासायची मीच आणि यांची मर्जी पण राखायची मीच. जीवाच्या पलीकडं काम झालं खूप, जीवाच्या पलीकडं काम झालं खूप आणि वेगळं राहायचं कळायला लागलं सुख. जीवाच्या पलीकडं काम झालं खूप पण वेगळं राहायचं कळायला लागलं सुख. सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या, सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या. सकाळचं स्वयंपाक निदान करीत तरी होत्या. मामांची दिवसभर बाळाला घ्यायचे, मामांची दिवसभर बाळाला घ्यायचे. बाजारात करायला भाऊजी जायचे, कामात जावेची मदत व्हायची, नणंद बिचारी उरनिपूर निस्तरायची. आत्ता काय कुठल्या हौशीनी आवडी, आत्ता काय कुठल्या हौशीनी आवडी, 12 महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडी संपलंय तू, थंडगार खिचडी संपलंय तू आणि वेगळं व्हायचं कळलंय सुख, आणि वेगळं व्हायचं कळलंय सुख. अशी ही कविता. जर तुम्हाला माझी ही कविता आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.